पायल मला 500 रुपये दे ना. नाही हो माझ्याकडे 500 रुपये. तू जर मला 500 रुपये दिले ना, घरातले सगळे कामे मी अशी करीन. वाव भारी आई आहे ना. आज मी यांच्याकडून घरातली सगळी कामं करून घेते. तुम्ही नक्की कामं करणार ना? मग सगळे कामं अशी करील अशी. जा आता किचन मध्ये भांडे धुवून घ्या आणि त्याच्यानंतर फरची पुसून घ्या. मित्रांनो, घरात जर आकाशकंदील दरवाजाच्या वरती उजव्या हाताने लावल्यावर किंवा आकाशकंदील आग्नेय दिशेला लावल्यावर सुख शांती आणि मनशांती लाभते. जर सुख शांती आणि मनशांती पाहिजे असेल की नाही, बायको सांगेल तिथं लावा, नाहीतर घरात पिळकुळ बनवायची. दिवाळीला बायकोला सोन्याचा दागिना दिल्यास अख्खं वर्ष सुखात समाधानानं जाईल. फक्त बायको स्वतःची पाहिजे. दिवाळीच्या साडीचे पैसे, दिवाळीच्या पार्लरचे पैसे, दिवाळीला सोन्याचा नेकलेस घ्यायचा आहे त्याच्यासाठी पैसे. हे भगवान, ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ. अभी बदत है भाई, अभी बदत है. एवढं झालं, एवढ्यात सगळी शॉपिंग होते माझी. वाव ये. अगं असं का हात वर करून उभारल्यास? सासूबाईंनी पनिश केलंय. पण का? अहो माझ्या हातून ना थोड्याशा चपात्या जळाल्या. असं कुठं असते वे? याला काय अर्थ आहे? थोड्याच चपात जळल्या म्हणून लगेच शिक्षा देणार होय? मम्मी, अगं मम्मी, मला काय वाटतं माहिती का, आपण लोन काढू आणि लोनवर एखादा मोठा आलिशान फ्लॅट घेऊ. तुमची जी चाल आहे का चाल, ती जर बँकेवाल्यांना माहित झाली ना, तुम्हाला लोन तर नाही बघा भेटायचं, पण लोनचा डबा सुद्धा नाही भेटायचा. निघाले लोन काढायला. आईला कुठं गेला तो बायकोला वश मध्ये करणारा बाबाचा नंबर? हा गावला गावला. हा हॅलो, पेटीकुटवाले बाबा बोलताय काय? मी त्यांची बायको बोलतीये, ते आता भांडे घासतात. तुम्हाला माहित आहे काय, माणसानं कायम दुसऱ्याची मदत केली पाहिजे. दे मग 10,000 रुपये. अरे तुम्ही तर आपलाय, आपल्याची नाही दुसऱ्याची मदत केली पाहिजे. तुम्हाला भावांनो, प्रदूषण होतंय म्हणून मी फटाके अजिबात आणत नाही. कारण 10 वर्ष आधी एकच फटाकडे असले आणलोय, तिनं बगर धुराचं रोज वाजते. हो मला पार्लर मध्ये केस सरळ करायला जायचे, पैसे द्या ना. कर की घरी सरळ. अहो घरी सरळ होत नाही हो. अख्खं खानदान सरळ केलंय ना, आता तुला केस सरळ व्हाय ना. नो 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 नो. हा 1 मिनिट थांबा, माझ्या नवऱ्याला माहित असेल, मी त्यांना विचारते. अहो ऐका ना, माझ्या मैत्रीला गाण्याचे क्लास लावायचे, तुमच्या ओळखीचं कोणी आहे का? जावई बापू, एवढ्या सकाळ सकाळी कसं काय? हे तुमचं प्रॉडक्ट मी वापस करायला आलोय. ह्याचं व्होल्टेज कधी पण हाय लो होतंय आणि कंट्रोल सिस्टम तर जरा सुद्धा काम करत नाही. माफ करा हो जावई बापू, आम्हाला सगळं माहित असताना सुद्धा हा फॉल्टी पीस आम्ही तुमच्या गळ्यात अडकवला. पण तुम्ही काय काळजी करू नका जावई बापू, हा पीस अजून वॉरंटी मध्ये आहे, तुम्ही रिप्लेस करून घेऊन जाऊ शकताय. धन्यवाद सासूबाई, धन्यवाद. मला तुमची ती बारकी पोरगी द्या,
चालतंय हो सासूबाई, तुमचे लाख लाख उपकार. धन्यवाद हो सासूबाई, धन्यवाद धन्यवाद. अगं तुला रोज बघून बघून मला तुझ्यावर प्रेम झाले. तुला सांगू का तुझ्या बापाला सांगू? तिचा बापच बोलतोय. जर अशा प्रकारचे कॉल येत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये लागलीच तक्रार करावी. अजिबात चिंता काळजी करू नये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1200. धन्यवाद. अहो कुणाकडे बघून हसताय? तुला बघून. माझ्याकडे बघून का हसताय? आजोबांनी सांगून गेल्यात, समोर आलेल्या संकटाला हसून सामना करायचा. सुनी, आपल्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय. तुला काय गिफ्ट पाहिजे? सोड चिट्टी. एवढं बजेट नाही माझं. तुला चांगल्या हॉटेलात पार्टी देतो. ईडी कुठली? काय झालं, आमच्या घरात सून आणि मुलीमध्ये आम्ही अजिबात भेदभाव करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं माझी बायको आहे. तिला प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे का नाही का? होय होय पाहिजे की. अजिबात आम्ही नाटक सहन करून घेणार नाही. हो कुणाला बोलला? तुझ्या बापाला. हो ऐका की, माझ्यासाठी असं एक वाक्य बोला की जे मला ऐकून आनंद पण होईल आणि दुःख पण होईल. नको, बस का पुगा. तुला आणि वाईट वाटलो. मला वाईट बीट काय वाटत नाही. बोला की. नको काय, बस का पुगा. बोला की. बरं ऐक, तो किती आनंदाचा दिवस होता ज्या दिवशी तू माझ्या जिंदगीत आलीस. आणि तू असल्या जिंदगीवर. काय बाई नेकलेस आहे हा? अहो हा नेकलेस बघा की 2 तोळ्याचा आहे. मला पण असला नेकलेस करा की सोन्याचा. करतो कर, ह्यात माझा काय फायदा आहे? मी तुमच्या सोबत 7 जन्मी राहणार. असलो 2 तोळ्याचं 2 नेकलेस करतो. खरंच? पण ह्या जन्मात भेटल्यास पुढच्या जन्मात भेटू नकोस. काय माणूस आहे रे. बघ असली ऑफर परत येणार नाही. सोबत जास्त नाटक करायचं नाही काय. जर माझं डोकं सटकलं तर मी नीट माहेरला निघून जाईल. आणि जर माझं डोकं सटकलं तर मी दुसरं लगीन करीन. ओ जर माझं डोकं नीट झालं तर मी माहेरवरनं वापस पण येऊ शकते. मग तुम्ही काय करणार? मग मी काय करू? 2 बायका आणि फजिती आहे का? मला आधीपासून शंका होतीच तुमच्या मनात दुसरं लग्न करायचं आहे. ते मला आज कळलं. काय खात्यास? मला पण दे की. बदाम. बघू जरा टेस्ट करायला. अजून दे. बाकी सगळ्यांची सेम टेस्ट आहे.